आपल्या भारतात निवडणुका आणि ईव्हीएम यांचं नातं म्हणजे अगदी लव्ह हेट रिलेशनशिप सारखं झालंय. कधी ईव्हीएम हॅक झाल्याच्या चर्चा, तर कधी त्यात काहीतरी गडबड असल्याचा आरोप. पण आता या ईव्हीएमच्या जोडीला निवडणूक आयोगाने एक नवीन मशीन आणलं आहे, ज्याचं नाव आहे PADU म्हणजेच पाडू. आता हे नाव ऐकून तुम्हाला कदाचित आपल्या मराठीतल्या पाडू नावाचा भास झाला असेल, पण थांबा, हे एक टेक्निकल मशीन आहे. अचानक या मशीनची एंट्री झाली आणि राजकारणात एकच खळबळ उडाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट निवडणूक आयोगावर तोफच डागली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की हे PADU मशीन नेमकं आहे तरी काय, हे काम कसं करतं, याचा वापर कधी आणि का केला जाणार, राजकारण्यांचा याला का विरोध आहे आणि मुंबईकरांसाठी हे जाणून घेणं का महत्वाचं आहे. विषय खूप महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सर्वात आधी आपण या मशीनचं नेमकं नाव आणि काम समजून घेऊया. PADU चा फुल फॉर्म आहे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मशीन ईव्हीएम मधील डेटा वाचणारे खास उपकरण आहे. तुम्हाला माहिती आहे की मतदानानंतर जेव्हा मतमोजणी होते तेव्हा कंट्रोल युनिटच्या स्क्रीनवर आकडे दिसतात. पण समजा, फक्त कल्पना करा, मतमोजणीच्या दिवशी त्या मुख्य कंट्रोल युनिटची स्क्रीनच बंद पडली किंवा डिस्प्ले खराब झाला, तर काय करायचं? अशा वेळी हे पाडू मशीन कामी येतं. हे एक असं यंत्र आहे जे मतदानाचा डेटा थेट कागदावर प्रिंट करून देतं. म्हणजे जिथे तुम्हाला डिजिटल आकडा दिसत नाहीये, तिथे हे मशीन तुम्हाला एक पावती काढून देतं, ज्यावर कोणाला किती मतं मिळाली आहेत हे स्पष्ट लिहिलेलं असतं. हे मशीन प्रामुख्याने तेव्हाच वापरलं जातं जेव्हा कंट्रोल युनिटचा डिस्प्ले बिघडतो. हे एक प्रकारे बॅकअप डिस्प्लेचं काम करतं. त्यामुळे याला तुम्ही ईव्हीएमची रुग्णवाहिका किंवा बॅकअप प्लॅन म्हणू शकता. आता पाहूया हे मशीन नेमकं काम कसं करतं. याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा मतमोजणी सुरू असते आणि समजा एखाद्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, स्क्रीन ब्लँक झाली, तर निवडणूक अधिकारी हे PADU मशीन त्या कंट्रोल युनिटला जोडतात. याचे 3 मुख्य टप्पे आहेत. सर्वप्रथम कनेक्शन. सर्वात आधी हे पाडू मशीन कंट्रोल युनिटला जोडलं जातं. त्यानंतर द्वितीय डेटा ट्रान्सफर. कंट्रोल युनिटमध्ये साठवलेली सगळी मतं हे मशीन वाचतं. तृतीय प्रिंटिंग. त्यानंतर हे मशीन डिजिटल डिस्प्ले न दाखवता थेट निकालाची प्रिंट आउट बाहेर काढतं. याचे फायदे काय आहेत? निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की यामुळे खूप फायदे होणार आहेत. जसे की पहिला फायदा, तांत्रिक बिघाड झाला तरी मतमोजणी थांबणार नाही, प्रक्रिया सुरळीत चालू राहील. दुसरा फायदा, उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना निकालाची हार्ड कॉपी म्हणजेच लेखी पुरावा त्वरित पाहता येतो. मग तिसरा फायदा, यामुळे पारदर्शकता वाढते, कारण स्क्रीनवर काही दिसलं नाही तरी प्रिंट हातात असल्यामुळे विश्वास वाढतो. म्हणजेच डिजिटल डिस्प्लेची गरजच उरत नाही. सगळा खेळ कागदावर आणि पुराव्या सकट समोर येतो. आता तुम्ही म्हणाल, जर हे मशीन एवढं उपयोगाचं आहे तर मग वाद कशासाठी? इथेच खरी मेक आहे. जेव्हा एखादी नवीन गोष्ट अचानक समोर येते तेव्हा संशय निर्माण होणं साहजिक आहे मित्रांनो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमका हाच मुद्दा पकडला आहे. त्यांनी विचारलेले प्रश्न खूप महत्वाचे आहेत. राज ठाकरेंचा पहिला आक्षेप हा गोपनीयतेवर आहे. ते म्हणतात की ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी माहिती का दिली नाही? हे मशीन राजकारण्यांना किंवा पक्षांना आधी दाखवावंसं का वाटलं नाही? त्यांचा दुसरा आणि सर्वात मोठा सवाल म्हणजे यात गडबड होणार नाही हे कशावरून? अहो, आधीच लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दल हजार शंका आहेत. त्यात हे नवीन मशीन जोडल्यावर त्यातून डेटा बरोबरच येईल की काही फेरफार केला जाईल, याची गॅरंटी काय? राज ठाकरेंनी याला थेट बेबंदशाही म्हटलं आहे. त्यांनी विचारले की ही कसली लोकशाही, काय प्रकारचं राजकारण सुरू आहे इथे? फक्त राज ठाकरेच नाही, तर उद्धव ठाकरे यांनीही याबद्दल निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अचानक हे मशीन का आणलं, याची पूर्व कल्पना का नव्हती? विरोधी पक्षांना भीती हीच आहे की मतमोजणीच्या वेळी जर मशीन बंद पडण्याचं नाटक केलं आणि हे पाडू मशीन लावून वेगळेच आकडे प्रिंट केले तर? अर्थात हा फक्त संशय नाही, लोकशाहीत पारदर्शकता महत्वाची असते आणि इथेच आयोग कमी पडल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. या सगळ्या गदारोळानंतर प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी स्पष्ट केलंय की हे पाळू मशीन मुंबईत सरसकट म्हणजे सगळीकडे वापरलं जाणार नाही. हे मशीन फक्त आणि फक्त अपवादात्मक म्हणजेच इमर्जन्सी परिस्थितीतच वापरलं जाईल. हे मशीन ईव्हीएमला पर्याय नाही तर फक्त बॅकअप आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मशीन सध्या फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चेत आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही महापालिका मतदानावेळी याचा वापर होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जर तुमच्या वॉर्डमध्ये मतमोजणीच्या वेळी मशीन बंद पडलं तर हे नवीन पाडू मशीन तिथे दिसेल. तर मित्रांनो, एकंदरीत परिस्थिती अशी आहे की एकीकडे निवडणूक आयोग म्हणते की हे मशीन प्रक्रियेला वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी आणले, तर दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणताय की याची माहिती लपवून ठेवल्यामुळे संशय वाढलाय. तंत्रज्ञानाचा वापर चांगलाच आहे, पण जेव्हा प्रश्न लोकशाहीचा असतो तेव्हा विश्वास हा तंत्रज्ञानापेक्षा जास्त महत्वाचा असतो. जर आयोगाने या मशीनचं प्रात्यक्षिक आधीच सर्व पक्षांना दिलं असतं तर कदाचित हा वाद टाळता आला असता. तुम्हाला काय वाटतं? हे पीएडीयू मशीन मतमोजणीत पारदर्शकता आणेल, यामुळे नवीन घोटाळ्यांना वाव मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न तुम्हाला योग्य वाटतात का? आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला.